मित्रो, यशस्वी मानसिकता कशी घडवावी या संदर्भात आपण ऑनलाईन पद्धतीने 3 दिवस वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून यशस्वी मानसिकता कशी घडवता येते आणि कोणी कशी घडवली या संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत। पुढील काही दिवस या अनुषंगाने मी मार्गदर्शन आपल्यासोबत करणार आहे। तर आजच्या पहिल्या भागामध्ये मी आपल्याला ही मानसिकता काय असते, तर मानसिकता म्हणजे त्या व्यक्तीच्या मनाची एक स्थिती असते, त्याचा विचार करण्याची, समजून घेण्याची, ही जी मनाची स्थिती असते, प्रतिक्रिया देण्याची, सहन करण्याची, त्यावरून त्याची अशी मानसिकता आहे असं आपण म्हणतो। संयमी त्याची मानसिकता सकारात्मक आहे, त्याची मानसिकता नकारात्मक आहे असं आपण बोलत असतो। तसंच यशस्वी मानसिकता ही काय आहे पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे। तर एक मानसिकता बनण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, तर तुम्ही कसा विचार करता हे खूप महत्त्वाचं आहे। त्यावरून तुमची मानसिकता घडते, आपलं भलं होणार आहे, आपल्यामध्ये हे चांगले गुण आहेत, हे सकारात्मक विचार आहे। जगात चांगली माणसं आहेत, सहकार्य करणारी माणसं आहेत, आतापर्यंत आपल्याला यांनी सहकार्य केलं, आणखीही सहकार्य लोक करतात, आपण सहकार्य करावं, इतरांना सहकार्य करावं आणि इतरांचं सहकार्य घ्यावं, हा विचार तुमची सकारात्मक मानसिकता बनवतो। मी कोणाचं सहकार्य घेत नसतो, मी कोणाला करत नसतो, ही नकारात्मक मानसिकता आहे। आणि ही नकारात्मक मानसिकता असेल तर माणूस मागे राहतो। आणि आपण स्वतःसोबत कसं बोलतो, सेल्फ टॉक हा मानसिकता घडवणारा अतिशय महत्त्वाचा आणखीन एक घटक आहे। सेल्फ टॉक, तुम्ही कसं बोलता। एकांतामध्ये माणूस लोकांशी बोलतो, मग फोनवरून असेल, प्रत्यक्ष भेटल्यावर असेल, खुलेआम बोलणं असेल, चोरून बोलणं असेल, चोरून बोलणाऱ्याची मानसिकता, तो माणूस स्वतःच्या नजरेत पडत असतो। चोरून बोलणारा म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी लपवाछपवी असते, आणि लपवाछपवीने बोलणारी माणसं लोकांच्या नजरेत पडण्या अगोदर ते स्वतःच्या नजरेत पडतात, गिल्टी असतात, गिल्टी फील करतात, ते अपराधीपणाच्या भावनेत जगतात। मग ते 4 माणसं समोर येऊन बोलू शकत नाही, त्यांना काहीतरी असं वाटत राहतं आपण काहीतरी चुकीचं करत आहोत। तर त्यामुळे त्यांची मानसिकता नकारात्मक बनते आणि ते समाजापासून तुटल्याहून वागतात, त्यांच्या छोट्या ग्रुपमध्ये वागतात। तर स्वतःशी तुम्ही काय बोलता हा एक घटक मी सांगत होतो। आता मी सांगत होतो की दुसऱ्यांशी बोलणं हा एक भाग झाला। मग एकांतात माणूस बोलते, स्वप्नात देखील माणूस बोलते, झोपल्यावर, आणि जागा असताना पण बोलते। आता बघ की त्याला असं कचकून मारतो, बरोबर एका दिवशी असं ना असं म्हणजे अशा पद्धतीनं ज्याच्या डोक्यामध्ये सातत्यानं असे कोणाला तरी मारण्याचे विचार येत दिसतील किंवा काहीतरी चुकीचं करण्याचे विचार येत असतील आणि तो सतत स्वतःला बोलत राहत असेल, तर त्याच्या मनामध्ये ते विचार रुजतात आणि तशी कृती घडतात। म्हणून म्हणतात की युद्ध हे अगोदर मनात निर्माण होते, मग प्रत्यक्ष युद्ध तयार होते असते, युद्ध खेळल्या जाते किंवा युद्ध लढल्या जाते। म्हणून काही माणसं रस्त्यानं जातानाही बोलतात आपलं काय करावं बाबा आता, काही नव्ह आपलं, काय करावं बाबा आपलं, काही नव्ह आता, काही नव्ह त्याला काही नव्ह असं वाटलं। आपल्याकडे सगळे आपल्याला अडचणीच आणतात, आपल्या अडथळेच आणतात, आपल्याला त्रासच देतात। असं वाटत असलं की त्रास देणारे लोक तुमच्या नजरेसमोर येतील, अडचणी आणणारे लोकच तुमच्या समोर यायला लागतील, आणि सगळं जग मग नकारात्मक दिसायला लागते, आणि मग जगात चांगलं काहीच नाही असं वाटायला लागते।
आणि नाही नाही जगात तुम्ही स्वतःशी बोलताना म्हणत असतात जगात खूप छान माणसं आहेत म्हणलं की छान माणसाचे चेहरे डोळ्यासमोर येतात आणि तसं मन तुमचं बनायला लागतं. तशा प्रतिमा आणि प्रतिमा जशा पाहता तसंही तुम्ही बनता. जे जे म्हणून चांगले चित्र पाहिलं तरच आयुष्याचं चरित्र चांगलं तयार होते असं म्हणतात. म्हणून हे चित्र सुद्धा तुमची मानसिकता तयार करतात. म्हणून घरामध्ये महापुरुषांचे चरित्र जसे वाचले जातात तसे चित्र लावले जातात, प्रतिमा लावल्या जातात. त्या प्रतिमा बघून बाबासाहेबांची प्रतिमा, शिवाजी महाराजांची प्रतिमाचं काय कारण आहे तर हे शौर्यांचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि आपल्याला तशा पद्धतीचा एक ध्येयनिष्ठा काय असावी आणि ध्येयाचा ध्यास घेऊन आणि ते ध्येय परिपूर्ण करत त्याच दिशेनं आयुष्याच्या शेवटापर्यंत वाटचाल केली पाहिजेच असं महापुरुषांचे चरित्र सांगतात. मग त्यात अडचणी येतात, अडथळे येतात, तरी त्या महापुरुषांनी कशा पद्धतीने त्यांचं वर मात केली हे विचार आपल्याला यायला लागतात त्यांच्या प्रतिमाकडे पाहिल्यानंतर. मग आपण आता आपल्याला एवढीशी अडचण आली म्हणून आपण थांबायचं का असा विचार तुमचं मन तुम्हाला सांगते आणि मग म्हणते की नाही या महापुरुषांचे आपण वारस आहोत असं थांबता कामा नये, थांबला तो संपला असं विचार येतात. म्हणून कोणत्याही महापुरुषांची आपल्या घरामध्ये आपण जर प्रतिमा लावत असाल तर त्यांचं चरित्र वाचा. त्याचा फायदा असा होतो की त्यांची प्रतिमा पाहिली की त्यांच्याबद्दलच्या घटना, त्यांच्याबद्दलचे प्रसंग, त्यांचे विचार, त्यांच्या जीवनात आलेल्या अडचणी आणि त्या अडचणीवर केलेली त्यांनी मात हे आठवायला लागते आणि मग मन तशाच पद्धतीनं बनायला लागते. म्हणून केवळ फोटो लावायचे आम्ही यांच्या आहोत त्यांच्या आहोत सांगण्यापुरते फोटो लावायच्यासाठी फोटो लावायचे नाही. तुम्ही कोण आहेत जगाला सगळ्यालाच माहीत आहे, काय गरज नाही सांगण्याची. ते आपली जात दाग सांगण्यासाठी जर फोटो लावत असाल तर लावू नका. तर फोटो त्यासाठी लावायचे नसते, जात दाखवण्यासाठी. जात लिहून ठेवा बाहेरच, मग नाही तर कशाला फोटो लावत असते. तर ते फोटो यासाठी नसते लावायचं, तर त्यांची प्रतिमा बघितल्याबरोबर त्याच्याबद्दलच्या त्यांचं चरित्र आपल्याला आठवावं आणि ते आठवून जे आपण सतत आठवत राहू तशी मानसिकता बनते. जसं आपण आठवत राहू तशी आपली मानसिकता बनते आणि आपण तसं बनायला लागतो. म्हणा आठवण तुम्हाला कशाची येत राहते सातत्याने तसं तुम्ही म्हणता. काही जणाला एखादी प्रियसी सोडून गेल्याची आठवण येत राहते, मग ते रडत बसतात. लक्षात आलं? मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, मुझे छोड़ के न जाना, वादे हजार करके मेरे दिल में यूं ही रहना, प्यार प्यार बनके. तेच आठवत राहतं. तेच गाणं रिपीट 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 ऐकायचं. त्याच्यातच गुंग, मग दारू पिलेलं गुंग राहते ना, एखादं गांजा खाऊन गुंग राहते. तसं गांजा खाऊन म्हणजे पिऊन, ते काहीतरी असते, मला तर काही माहिती नाही कधी. तर मला सांगायचं आहे ते हे की अशा पद्धतीनं तुम्ही काय आठवतात तसंच चित्तात साठवलं जातं आणि चित्तात जे साठवतं तेच परत आठवतं. आणि ती आठवण जर तीव्र असेल तर तशा पद्धतीच्या भावना, तशा पद्धतीचे विचार आणि तशा पद्धतीच्या आपल्या कृती घडत असतात. म्हणून ह्या आठवणी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण कोणत्या भावना बाळगून जगतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपण प्रेमाच्या भावनेत जगत असो तर आपण आनंदी राहतो. बघा, नवीन लग्न झालेली मुलगीला एक गाढ प्रेम मिळते काही दिवस आणि मग तिचा चेहरा फुललेला दिसतो, बरं का. असं कोणी म्हणजे सांगायचा एवढा भाग आहे की प्रेम मिळालं माणसाला की माणूस आनंदी दिसतो. प्रेम ही भावना माणसाला आनंदित करण्यासाठी असते, माणसाला तृप्त करणारी भावना आहे ती. प्रेम, कृतज्ञता ही देखील सकारात्मक आहे. आपण इतरांबद्दलचे उपकाराचे जाणीव आपल्या मनात ठेवून इतरांचे हे उपकार आहेत असं आपण सांगत असू, लिहित असू, बोलत असू तर आपली मानसिकता सकारात्मक बनते. तर अशा ज्या काही भावना आहेत सकारात्मक
त्याचा पुढच्या भागामध्ये डिटेल येईलच. तर हे सकारात्मक भावनामुळे तुमची मानसिकता देखील सकारात्मक बनते. तुम्ही जर सतत रागात, द्वेषात, मत्सरात, चिडचिड करण्यामध्ये अशा भावनेत, आणि भावना तुमची असेल की अहंकार जर असेल, तर तुमची मानसिकता नकारात्मक बनते. संगत हा तुमची मानसिकता बनवणारा आणखीन एक घटक आहे. तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता तशी मानसिकता बनते. चिडचिड करणारे असेल, रागवत राहणारे असतील, आपण असंच एखादं इन्व्हायरमेंट असेल, असंच वातावरण असेल, आपली मानसिकता तशीच बनते. म्हणजे जशी संगत तशी रंगत असं म्हटलं जाते. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीची जी मानसिकता बनण्यासाठी त्याचं कुटुंब, त्याचं जिथं राहतो तो परिसर, या पद्धतीची त्याची मानसिकता बनत असते. एखाद्या सगळीकडे प्रचंड ऊन आहे आणि तोही अतिशय छोट्या घरात राहतो, सगळीकडून पत्र आहे, प्रचंड त्यावेळेस त्याची मानसिकता चिडचिड करते, कारण ते वातावरण प्रतिकूल आहे. प्रतिकूल वातावरणामध्ये पण मी स्थिर राहू शकतो, ही मानसिकता स्ट्रॉंग मानसिकता असते. पण ही मानसिकता बनायला खूप वेळ लागतो. तर तुमचा दृष्टिकोन हा सुद्धा तुमची मानसिकता बनवणारा एक घटक आहे. आता दृष्टिकोन म्हणजे काय, तर आपण एखाद्या घटनेकडे कसं बघतो, त्याच्यात चांगलं बघतो तर आपली मानसिकता सकारात्मक असते. आपण जर वाईटच बघत असू तर आपली मानसिकता नकारात्मक बनते. आपण एखाद्या घटनेकडे कसं बघतो यावरून दृष्टिकोन ठरत असतो. हे बघण्याची पद्धत आहे फक्त, बाकी काही नाही. आणि मग जसं बघतो तसे विचार, तशा भावना, तशा कल्पना, तशा प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि मग तशी आपली मानसिकता बनायला लागते. म्हणून आपला हा दृष्टिकोन चेंज कसा करायचा वगैरे हा पुढच्या भागात येईल. आपण काय वाचतो, आता समजा प्रयत्नवादी वाचत असो तर संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य वाटणारी गोष्ट प्रयत्नाच्या बळावर साध्य होते. किंवा ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासानं आपण ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. तर प्रयत्नाने कार्यसिद्धी होते असं सांगितले. वाळूचे कण रगडितात तेलही गळे, म्हणजे उद्या तुम्ही वाळू घेऊन बसाल आणि कुठं तेल गळाल्यास सांगा, मला काही विचारू नका. तसंच होत नसते. वाळूचे कण रगडितात तेलही गळे याचा अर्थ खूप परिश्रमाला फळं येतात असा त्याचा अर्थ आहे. मग किती कठीण, असाध्य ते साध्य असा त्याचा मतिता अर्थ आहे. तर हा दुसरी गोष्ट, तुम्ही जर दैववादी वाचत असाल की हे पुस्तक वैभव लक्ष्मीव्रताचं पुस्तक वाचत असाल आणि तुम्हाला त्या वैभव लक्ष्मीव्रतामध्ये असं हे पुस्तक वाचलं आणि दुसऱ्याला वाचायला दिलं की आपलं सगळं कामं होतात म्हणलं की ते वाचलं पुस्तक की झोपलं की संपला विषय. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही जर ते पुस्तक वाचत असता वैभव लक्ष्मीव्रताचं, म्हणजे दैववादी पुस्तक वाचलं की माणसाची मानसिकता दैववादी बनते. आणि प्रयत्नवादी पुस्तक वाचत असेल तर प्रयत्नानेच फळं मिळतात असं वाटते, आणि दैववादी पुस्तक वाचलं की या देवाची पूजा केली की आपल्याला हे सगळं मिळते अशी आपली मानसिकता बनते. म्हणून वाचन हा सुद्धा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणून वाचन कसं करावं हा सुद्धा एक आपली जबाबदारी. आपण जी जबाबदारी घेतो त्यावरून आपली मानसिकता, आपण जबाबदारी टाळतो तर नकारात्मक मानसिकता बनते. आणि आपण जबाबदारी घेऊन काम पूर्ण करतो, मग त्याचं जे यश मिळते, त्याचा जे सत्कार होतात, त्याचं जे कौतुक होते, मग आपल्याला जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. जबाबदारी घेतली की पॉवर वाढतात असं आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सांगण्यात येते. तर माझे सांगायचा हेतू हा आहे की तुमच्या जबाबदारी घेण्याची मानसिकता तयार होते. म्हणून जबाबदारी घेऊन छोटे म्हणून आपल्या जबाबदार नागरिक बनवायचं असेल तर आपल्या मुलाला छोटे काम द्यायचं आणि ते काम देऊन त्याला पूर्ण केलं की त्याचं कौतुक केलं तर तो मुलगा जबाबदारी घ्यायला प्रेरित होतो. तर मित्र, अशा अनेक घटना आणि अनेक गोष्टी मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. आपण पुढच्या भागात भेटू. मानसिकता आणि मानसिकतेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. धन्यवाद.